गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। परवा आपण चौथा श्लोक पाहिलेला होता। आसुरी संपत्तीमध्ये काय काय येते? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य या सगळ्या गोष्टी आसुरी संपत्तीच्या आहेत आणि ती संपत्ती असलेले जे पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी ही लक्षणं सगळी दिसतात। मग आता दोन्हीतला फरक आता आपल्याला 5व्या श्लोकात सांगतायत। दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव। संधी सोडून संपत विमोक्षाय आणि खालच्या वरही निबंधाय आसुरी मता। ही दैवी संपत कशासाठी आहे? विमोक्षाय। आणि खालच्या ओळीला दैवीम अभिजातः असि। आता आपण याचे अर्थ बघूया। दैवी संपत जी 26 गुणसंपदा सांगितलेली ती दैवी संपत, ती कशाला उपयोगी आहे, कशाला कारणीभूत आहे? तर विमोक्षाय। विमोक्षाय म्हणजे आपल्याला मुक्ती द्यायला, मोक्ष द्यायला कारणीभूत आहे। आणि आसुरी निबंधाय, त्या उलट आसुरी संपत्ती ही निबंधाय म्हणजे संसार बंधनात पाडण्यास उपयुक्त आहे। इति मता, मता म्हणजे अशी मानली गेली, एकट्या भगवंताचं मत नाही आहे। जगात ज्यांनी जे चांगले कोणी आहेत त्यांनी ही दैवी संपत्ती ही मोक्षाला उपयोगी आहे आणि आसुरी संपत्ती ही संसार बंधनाला कारणीभूत आहे असं म्हटलेलं आहे। आता हे कुणाला सांगतायत? पांडव म्हणजे अरे अर्जुना, म्हणून मा शुचहा, तू शोक करून घेऊ नकोस। ती सगळीकडे आहे हे फक्त मी तुला सांगतो। पण दैवी संपत, दैवीम संपदम, खाली काय म्हणलेलं आहे? संपदम दैवीम अभिजातः असि। हे जास्त महत्त्वाचं। दैवीम संपदम म्हणजे या दैवी संपत्तीला घेऊन किंवा ती तुझ्याबरोबर आलेली आहे। आणि अभिजातः म्हणजे तू जन्माला आलेला आहेस, उत्पन्न झालेला आहेस। आपण रोज आपली चर्चा चाललेली आहे की आपण पूर्वीचं संचित आपल्याबरोबर घेऊन येतो। मग ह्या अर्जुनानं येताना बरोबर कोणती संपत्ती आणलेली आहे? सगळी दैवी संपत्ती आणलेली आहे। म्हणून ते सांगतायत की तू शोक करून घेऊ नकोस। ही आसुरी संपत्ती अशी बंधनाला कारणीभूत वगैरे आहे म्हणून तुला काही वाईट वाटून घेऊ नकोस। कारण तू जन्माला येताना काय घेऊन आलेस? सगळी दैवी संपत्ती घेऊन आलेली आहेस। मग त्याला काही काळजी करायचं कारण नाही। अरे अर्जुना, दैवी संपत्ती ही मुक्तिदायक आहे किंवा मोक्षाला उपयुक्त आहे आणि आसुरी संपदा ही बंधनकारक मानलेली आहे। म्हणून तू शोक करून घेऊ नकोस, कारण तू येताना दैवी संपत्ती बरोबर घेऊन आलेला आहेस। आपण म्हणतो ना, ती जन्माला येतानाच असं म्हणतात की सटवी आपल्या कपाळावर लिहिते किंवा त्या 5व्या 6व्या दिवशी येऊन लिहिते आपलं, असं ते यांनी म्हणलेलं आहे। पण आपण येतानाच आपल्याबरोबर काय आणलं आहे? जसं गावाला जायचं असेल तर आपल्याला आवश्यक ते आपण कपडे घेतो, तिकडे ज्यांच्याकडे जायचे त्यांच्यासाठी खाऊ घेतो, काहीतरी घेऊन जातो। मग ते आल्यानंतर लहान मुलं असतील तर म्हणतात
आजी तू आमच्यासाठी काय आणलंयस, तसं आपण काय आणलंय ह्याची उत्सुकता आपल्याला सुद्धा असली पाहिजे. आपण येताना काय घेऊन आलोय ते आपल्या दैनंदिन जीवनात पडणाऱ्या ह्या सगळ्या काय म्हणू आपण, आपलं जे प्रतिबिंब पडतं किंवा ज्या आपल्याला इतरांना ज्या गोष्टी भावतात त्याच्यावरून आपण काय बरोबर घेऊन आलोय हे समजतं. बघूया आता समश्लोकी. सुटक, आता यांनी सोपा शब्द वापरलेला आहे. विनोबा एकदम सोप्या शब्दात सांगतात. सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते, भिवू नकोची आलास दैवी संपत्ती जोडूनी. तू घेऊ नकोस, कारण तू येताना जोडून आलेला आहेस दैवी संपत्ती. तुकाराम महाराज म्हणतात, दैवी संपदा मोक्षार्थ पहिला सांगितला अर्थ, भवबंधार्थ आसुरी जे हे वर्णितो दुसरी. ही दुसरी आहे ही भवबंधनासाठी. शोक न करी पांडवा वरू आलियास देवा, तू मा दैवी संपत्तीचा भाव दर्पण थुकयाचा. आपला सगळा भाव दर्पण येतो. आपल्या जवळची ही संपत्ती म्हणजे आपले भाव प्रगट होतात आरशाप्रमाणे. वामन पंडित म्हणतात, मोक्षार्थ संपदा दैवी भवबंधार्थ आसुरी, पांडवा शोक न करी दैवी संपत्तीचाच तू. सोपं सांगितलं, तू दैवी संपत्तीचाच आहेस. गोखले म्हणतात, दैवी संपत्ती मोक्षार्थ आसुरी बंध देती त्या, पांडवा दैवी संपत्ती मिळाल्या शोक कासया. आता तुला दैवी संपत्ती मिळालेली, तू कशाला शोक करतोस. सेनापती बापट म्हणतात, दैवी संपत्ती मोक्षाने आसुरी बांधिते भवी, नको खेद तुझा जन्म दैवी संपत्ती युक्त की. नंदापुरे म्हणतात, दैवी संपदा मोक्षदमानी असुर संपदा बद्ध करी, दैवी संपदा युक्त असे तू पार्था न चमग शोक करी. छान सांगितले. हरिपंडित म्हणतात, मोक्षासी पै संपत्ती दे दैव संपदा, दुजा गुणी बंध सुटेची नाकदा, तू देव संपत्ती धरून राहसी, का अर्जुना शोक उगाच वाहसी. उगाच कशाला शोक करतो. शंकराचार्य तेच सांगतात की दैवी संपत्ती ही संसार बंधनातून मुक्त करण्यासाठी आहे. आपण आता सत्व रज तमाचं 18व्या अध्यायातही किती पाहिले बघ, की एकदा तो कर्मत्याग केला की पुन्हा काही येणं देणं घेणं काही नाही आहे, मुक्ती मिळते. तसंच इथं सांगतं की दैवी संपत्ती ही आपल्याला संसार बंधनातून मुक्त करण्यासाठी आहे, आणि आसुरी किंवा राक्षसी संपत्ती निर्विवादपणे अगदी खात्रीनं बंधन करण्यासाठीच आहे असं मानण्यात आलेलं आहे. आणि इतकं सांगितल्यानंतरही जर अर्जुनाच्या मनात काही संशय असेल की मी आसुरी संपत्तीयुक्त आहे का दैवी संपत्तीयुक्त आहे, असं जर मनात संशय येतो ना, एखाद्याला आपण गोष्ट सांगायला लागलो दुसऱ्या कोणाची तरी, तर त्या ऐकणाऱ्याला असं वाटतं की हे मला उद्देशून बोलतायत का. तसं आता अर्जुनाच्या मनात संशय येईल. म्हणून ते सांगतायत की तू मुळीच दुःखी होऊ नकोस, कारण तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. आता आपल्याला सगळे इतिहास पुराण यातले दाखले, महाभारत यातले सगळे माहिती आहेत की स्वजनांच्या हत्येमुळं लागणाऱ्या पापाची भीती ही अर्जुनाला वाटते की हे सगळे दुर्योधनादी माझे बंधू आहेत, बांधव आहेत. पण त्या दुर्योधनाला कधी वाटलं का हो
हे आमचे सख्खे चुलत भाऊ आहेत, त्यांनी किती कपट केलेलं आहे. दुष्टपणाने त्यांना 12 वर्ष तर वनवासात पाठवलं, शिवाय एक वर्ष अज्ञातवास, तोही कसा अयशस्वी होईल म्हणून प्रयत्न केलेला आहे. आल्यानंतर निदान अर्धराज्य दे नाही, 5 जणांना 5 गावं दे नाही, सुईच्या बोटावर मावेल, सुईच्या टोकावर, बोटावर नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा देणार नाही. मग आता हे कुठल्या संपत्तीचं उदाहरण आहे हो? कुणालाही कळेल, लहान मुलाला सुद्धा कळेल. आणि म्हणून यांच्यावर आता शस्त्र चालवण्याची वेळ आलेली आहे. पण तरीसुद्धा अर्जुनाला त्यांच्या नाशाचं दुःख होते. याचाच अर्थ काय की तो मुळात दैवी संपत्तीच आहे. आणि त्यामुळं दुसऱ्या, जसं कालच्या ह्याच्यात मी सांगितलं होतं बघा, की रामहृदयाचे कोण आहेत हो? स्वतःला दुःख झालं तरी चालेल, पण इतरांचं दुःख कमी करायचं किंवा इतरांना दुःख होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि रावण हृदयाचे कोण असतात? तर माझ्या सुखासाठी मी सगळ्यांना दुःखात लोटीन. त्रिभुवनाला पार त्यांनी त्रस्त केलेलं होतं. हे सगळे आसुरी आणि दैवी मधला आपल्याला फरक आता समजायला लागलेला आहे. आता दैवी संपत्ती मोक्षाला आहे आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला आहे. म्हणजे जगात 2 प्रकारची माणसं असतात बघा. अगदी साध्या साध्या तुमच्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या लक्षात येतं की आपल्या घरातला सगळा कचरा काढायचा आणि दारात टाकून द्यायचा. आणि काही लोक काय करतात, दुसऱ्याच्या दारातला कचरा सुद्धा काढून आवरत जात असतात. किंवा आपण सगळ्या ठिकाणी जातो, देवांना जातो, मग पर्वतावर जातो, डोंगरावर जातो, मोठाली मंदिरं असतात. सगळा निसर्गरम्य परिसर खराब करणारे हे दुष्ट प्रवृत्तीचेच आहेत ना, आसुरी प्रवृत्तीच आहेत. जेवढी घाण करता येईल तेवढी त्या देवाच्या दारात सगळी करायची किंवा जाईपर्यंत करायची. आपल्या मागून चांगले लोक येत असतील तर त्यांच्या वाटेत मुद्दाम काटे पसरायचे. आणि जे दैवी प्रकृतीचे लोक आहेत ते काय करतील, ते काटे बाजूला करून फुलांच्या, काय म्हणतो आपण, फुलाचे मार्ग तयार करतील, फुलं पसरतील. म्हणजे प्रत्येकाच्या वागण्यातनं त्याची वृत्ती कशी आहे, त्याची संपत्ती त्याच्याजवळ कुठली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि आपल्या कृतीनं माणूस बंधनात पडतो किंवा आपल्या कृतीनंच तो मुक्त होत असतो. जसा तो रेशमाचा कीटक असतो, तो स्वतःभोवतीच असं एक आवरण तयार करतो आणि त्यात आत अडकून पडतो. त्याच्या उलट जे मुक्त फिरणारे आहेत पक्षी, ते स्वतःभोवती असं कुठलंही आवरण करून घेत नाही. मग ही आसुरी संपत्ती म्हणजे काय आहे हो? तर जणू काही मोह, म्हणजे जखडणारी मोहरूपी लोखंडाची साखळी आहे, बेडी आहे, बेडी. म्हणून तिच्यातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. ती आपल्या, म्हणजे तिच्यात आपण, तिच्या बंधनात अडकता कामा नये. तर त्याच्यावरही पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की खरं म्हणजे संख्येच्या दृष्टीनं 6 आणि 26 आहे, पण ती संख्या जास्त बलवान आहे. 6 असले तरी ती त्रासदायक आहे, जास्त प्रभावी आहे, दुसऱ्यांवर प्रभाव करणारी आहे. आता ह्या दोन्ही संपत्तीबद्दल दैव आणि आसुरच्या बाबतीत काही संकेत देत आहेत आणि आसुरी संपत्तीबद्दल थोडंसं विस्तारानं सांगतात. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. थोडासा संधी आहे, लोके अस्मिन दैव, आणि दैव म्हणजे दैव हा विसर्गाचा ओ होतो. आता पार्थाला उद्देशून पुन्हा भगवंत सांगतात की अस्मिन लोके, लोकेस्मिन म्हणजे अस्मिन लोके, म्हणजे या लोकात काय आहे, द्वौ भूतसर्गौ. द्वौ म्हणजे 2 प्रकारची, भूतसर्गौ म्हणजे भूत म्हणजे प्राणीमात्रांची 2 प्रकारची सृष्टी आहे. 2च प्रकार आहेत, महत्त्वाचे 2 प्रकार आहेत.
बाकी आपण ते चतुर्विध वगैरे म्हणतो त्याची आत्ता गरज नाही. पण एकूण कॅटेगरी किती आहे? 2च आहे. द्वौ एव दैव हा च आसुर हा च. दैव म्हणजे दैवी आणि आसुर हा म्हणजे आसुरी. अशा 2च प्रकृती आहेत. पण मी आता काय करतो? आधी काय सांगितलेलं आहे? दैव हा विस्तरशः प्रोक्तः. दैव म्हणजे दैव हा दैवी संपत्ती ही विस्तारानं सांगितली. 26 गुण सांगितलेले आहेत आणि विस्तारानं सांगितले. आता म्हणतात आसुरम पार्थ मे शृणु. मे म्हणजे माझ्याकडून. पार्था, आता या आसुरी संपत्तीबद्दल माझ्याकडून जरा समजून घे. ही आसुरी प्रकृती आपलं संपत्ती कशी आहे? म्हणजे या जगात 2च प्रकार आहेत मनुष्य समुदायामध्ये. गौ भूत सर्ग. गौ लोकेस्मिन भूत सर्ग. सर्ग म्हणजे सृष्टी, निर्मिती. 2 प्रकारचीच आहे. या आपली जास्ती करून मनुष्यांमध्येच हे दैवी आणि संपत्तीचं आपल्याला दिसून येईल. तर 2 प्रकारची ही सृष्टी आहे. एक आहे दैवी प्रकृती असणारे आणि दुसरे आहेत आसुरी प्रकृती असणारे. भूतसृष्टी जगी दैवी. जगी 2 दैवी आणिक आसुरी. ते सांगतायत. विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो. संत तुकाराम म्हणतात द्विधा उद्भव भूतांचा दैव आणि असुरांचा. विस्तारे बदलो दैव सचिन्हांचा प्रादुर्भाव. चिन्हासह सांगतोय. आता आसुरा ऐक मन देऊनी नावेक. जेथे दुश्चिन्हाचा मेळ तुकया न मानी तो खेळ. या दुश्चिन्ह जी आहेत दुष्प्रवृत्तीची किंवा आसुरी संपत्तीची, तर तुकया ते काही मानत नाही. मुक्तेश्वर म्हणतात या लोकी भूतसृष्टी दोन्ही दैवी आणि आसुर योनी. दैवी सांगितली विस्तारोनी आसुरी आता ऐक पार्था. गोखले म्हणतात स्वभाव 2 भूतांचे या लोकी दैव आसुर. दैव आसुर विस्तारे सांगे पार्थाही ऐक तू. सेनापती बापट म्हणतात लोकी या द्विविधा सृष्टी दैवी आणिक आसुरी. दैवी वर्णिली विस्तारे आसुरी ऐक तू आता. नंदापुरी म्हणतात लोकी पार्था 2 मानिले दैवी आसुरी भूत स्वभाव. दैव कथिले विस्तरिले सविस्तरे मी ऐके आता असुर स्वभाव. असुर स्वभावांचे कसे आहेत ते तू आता ऐक. हरिपंडित म्हणतात दोहोनी सृष्टी क्रम जाण लोकी. दोहोनी सृष्टी क्रम जाण लोकी. प्रकार त्याचा तुझ बोली लोकी. विस्तार केला सुरसंपदेचा. दैवीला त्यांनी सुर शब्द वापरलेला आहे, छान वापरले. सुर म्हणजे देव. तू ऐके तरी तो आसुरीचा. पण तू आता दैवीचं मी सांगून झाले, आता आसुरी संपदबद्दल जरा ऐक बरं का. आता शंकराचार्य पण म्हणतात की एका बृहदारण्यक उपनिषदात म्हटलेलं आहे की द्वयाह प्राजापत्या दैवाश्चासुराश्रये. म्हणजे प्रजापतीची 2 लेकरं आहेत, 2 अपत्य आहेत, एक देव आणि दुसरे असुर. या श्रुतिवचनानुसार असा अभिप्राय आहे की या मनुष्यांच्या 2 प्रकारच्या सृष्टी आहेत. जिची रचना केली जाते तिला सृष्टी म्हणतात. सृजपासून सृष्टी शब्द आला आणि म्हणून दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीयुक्त असे प्राणी निर्माण झालेले आहेत. त्यांनाच भूतसृष्टी.
तर जरी फक्त मनुष्य लोकांमध्ये म्हणलं असलं तरी आपल्याला प्राण्यांमध्ये पण लक्षात येतं ना हो, की दैवी स्वभावाचे प्राणी पण आहेत ना, इतरांना त्रास न देणारे. आणि जे आसुरी आहेत ते इतरांना त्रास देतात, त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांना मारतात. आणि जे शांत स्वभावाचे आहेत ते दुसऱ्यांना असं त्रास देत नाहीत असुरांप्रमाणे. आता काल आपण पाहिलं की त्या रावणानं किती जणांना त्रास दिला हो. यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी सगळ्यांना पिडणार आहे तो. या श्रुतिवचनानुसार म्हणजे आत्ता सांगितलं बृहदारण्यकातले, त्यानुसार काय आहे तर या संसारात प्राणीमात्रांचे 2 प्रकार आहेत. आणि ही कुठली, त्यापैकी या अध्यायात हे 2 प्रकार सांगतात. 2 प्रकारच्या सृष्टीचं पुन्हा पुन्हा विवरण करतात आणि त्याचं कारण सांगतात की दैवी सृष्टीचं वर्णन जे आहे, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, तर हे पहिल्या 2 श्लोकाच्या आधारे सांगितलेलं आहे. आणि आसुरी सृष्टीचं वर्णन तेवढं केलेलं नाही, फक्त 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून या संपत्तीचा त्याग करण्यासाठी आसुरी सृष्टीचं विस्तृत वर्णन आता तू माझ्याकडून ऐक. आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्याबद्दल पुन्हा सांगायची गरज आहे का हो? नाही. पण वाईट आहेत आणि त्या वाईट कशा आहेत, मग त्याचा त्याग का करायचा हे समजावून देण्यासाठी आता आसुरीचं थोडं अधिक सविस्तर वर्णन आपल्याला भगवंत करतायत. आता आपण आत्तापर्यंत पाहिलं की भगवंतांनी आपल्याला वेगवेगळी चांगली चित्र डोळ्यासमोर केलेली आहेत उभी. परवा मी म्हणलं तसं 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञा सांगितलेलं आहे, 3ऱ्यात कर्मयोगी सांगितलेलं आहे, 4थ्यात ज्ञानयोगी सांगितलेलं आहे, आणि मग ध्यानयोग सांगितलेलं आहे 6व्यात वगैरे. असे सगळी वर्णनं त्यांनी केलेली. पण माणसाजवळ 2 वृत्ती असतात. आपण जेव्हा शांत असतो, चांगले असतो, दैवी संपत्तीने युक्त असतो, गुणांची वृद्धी झालेली असते. पण कधी कधी असे होतं की चांगला मनुष्यसुद्धा एकदम भडकतो. आता कालच त्यांनी कोणी उदाहरण सांगितलं, तुकाराम महाराजांनी कुठून काशीहून जाऊन आलेल्या माणसाला विचारलं की म्हणे, अहो मी असं ऐकलं की काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं. तर म्हणे तुम्ही काही सोडलं का हो? तर तो म्हणतो, हो सोडलं ना. काय सोडलं? मी क्रोध सोडलं. बरं म्हणतो. आता काही जण म्हणतात 8 दिवसांनी विचारलं, पुन्हा 15 दिवसांनी विचारलं, तोच प्रश्न विचारलं. काही जण म्हणतात आत्ता 5 मिनिटात त्यांनी 4 वेळा विचारलं. काय हो तुम्ही काय सोडलं, मला नाही नीट कळलं. तर क्रोध सोडला हो, मी क्रोध सोडला. असं अनेकदा विचारल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच उत्तर द्यायला पाहिजे ना. काय बिघडलं, रोज विचारलं तरीसुद्धा तेच उत्तर आहे, कारण तुम्ही क्रोध सोडलेलं. तर त्याचा क्रोधाचा भडका होतो आणि तो म्हणतो, किती वेळा सांगायचं मी क्रोध सोडलेला आहे. आता पुन्हा हे विचारणं बंद करा. म्हणजे त्याचा क्रोध त्यानं सोडलाच नाही हो, तो चांगलाच पक्का धरून ठेवलेला आहे. तसा हा दैवी मनुष्य जो असेल तो किती वेळा विचारलं तरी पुन्हा सांगायला कधी कंटाळा करणार नाही, कारण त्याची दैवी संपत्ती आहे. त्याच्या मनामध्ये म्हणजे चलबिचल नाही, मीपणा नाही, असं सगळं आहे. आणि क्षमाशील वृत्तीचा जो असतो तो कधी कुणाला त्रासही देत नाही, किंवा त्याच्या मनात मी तू हा भेदच असत नसतो. तो कुणाच्याही मदतीला जातो. पण आसुरी संपत्तीचा मात्र दुसऱ्याची कशी फजिती होईल, दुसऱ्याला कष्ट कसे पडतील, अशासाठी तो प्रयत्न करत असतो. बघूया आता पुढचा श्लोक. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. आता आसुरी संपत्ती असणाऱ्यांच्या ठिकाणी सदाचाराचा अभाव असतो. म्हणून काय म्हणले बघा, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या. प्रवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण ओढले जाणं, चांगलं करणं, आणि निवृत्ती म्हणजे त्यापासून दूर राहणं. तर ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत? जना न विदुरासुराः.
न विदुहू असा तिथं संधी आहे, विदुरा असा शब्द नाही. न विदुहू आसुराहा, विदुहू म्हणजे जाणणे आणि न म्हणजे नाही. कोण? आसुराहा, आसुरी प्रकृतीचे जे लोक आहेत ते प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टी जाणत नाहीत. तसंच खालच्या ओळीत अजून एक शब्द आहे, दोन आहेत शब्द, न अपि आणि च आचार हा. मग ते काय काय जाणत नाहीत? न शौचम, पावित्र्य शुद्धी त्यांना माहिती नसते. न अपि च आचार हा, आचार म्हणजे आचरण, त्याच्यावरून खरं आचारी शब्द आला असेल बरं का, की ज्याचं आचरण चांगलं आहे, जो सत्वगुणांनी युक्त असा आहार बनवतो, स्वच्छतेनं पावित्र्यासह बनवतो, तो आचारी. तसा इथे आचार हा म्हणजे आचरण. न आचार हा, त्याचं मात्र आचरण कसं असतं? न शौचम, शौच म्हणजे शुद्धी, पावित्र्य. मग आतून बाहेरून कुठूनही शुद्धता नसते. आणि पुन्हा म्हणले न सत्यम, अहो तिथं सत्य पण नसतं. अपि शब्द घ्या, न अपि, तो अपि शब्द इथं घ्यायचा. न सत्यम अपि विद्यते, अहो त्याच्या ठिकाणी शौचही नसतं आणि सत्य देखील नसतं, म्हणजे तो सत्यही बोलत नाही. अहो किती वेळा ते लोक उलटून बोलत असतात. म्हणून पूर्वी म्हणायचे, या बोटावरची तुमकी या बोटावर, या बोटावरची तुमकी या बोटावर. म्हणजे तो कधी एक त्याचं स्थिरता नसतं बोलण्यातली किंवा वागण्यातली. आत्ता असं म्हणेल, नंतर तसं म्हणेल. तो म्हणेल मी कुठं असं बोललो होतो, म्हणजे त्यांनाच सांगितलं की अमक्या तमक्याने ही गोष्ट केली बरं का. आणि मग शहानिशा करायची वेळ आली की म्हणा मी नाही बाबा काही सांगितलं, मला काही संबंधच नाही. इतकं खोटं पाडतील, इतकं खोटं पाडतील. म्हणजे त्याचं आचरणसुद्धा श्रेष्ठ नसतं, शुद्धही नसतं. कारण त्यांना या गोष्टीचं सगळं वावडंच आहे ना, चांगलं काही माहितीच नाही. प्रवृत्ती नाही आणि निवृत्ती नाही, या दोन्ही गोष्टी ते जाणत नाहीत. प्रवृत्ती कशाची व्हायला हवी हो? चांगल्या गोष्टींची. निवृत्ती कशाची व्हायला पाहिजे? वाईट गोष्टींची. आता तुम्ही म्हणाल आपण निवृत्त होतो, म्हणजे ते निवृत्त नोकरीतून होणं. आपण चांगल्या गोष्टीपासून निवृत्त होत नसतो, की एक ठरलेला काळ आहे, तेवढा काळ नोकरी केल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी आपण रिटायर व्हायचे. नाही तर एखादं म्हणाल मी 100 वर्षापर्यंत मीच करीन, मग बाकीच्या लोकांनी काय करायचं ना, आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या कशा मिळणार. तो निवृत्ताचा भाग वेगळा. पण एक वाईट गोष्टीपासून निवृत्त होणं, परावृत्त होणं आणि चांगल्या गोष्टीसाठी आकृष्ट होणं म्हणजे प्रवृत्ती. तर ते दोन्ही ते गोष्टी ते जाणत नाही. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुहू आसुराः, हे आसुरी प्रकृतीचे लोक हे काही जाणत नाही. कृत्या, आता प्रवृत्ती आणि निवृत्तीचं विनोबांनी कृत्य आणि अकृत्य असे शब्दात भाषांतर केले होते. कृत्या कृत्य कसे काय, नेणती आसुरी जन, न स्वच्छता न आचार, जाणती ते न सत्यही. आता काशीनाथ स्वामी म्हणतात, प्रवृत्तीची आणि निवृत्तीची कथा, न जाणती आसुर लोक सर्वथा, शुचित्व नात्यासी आचारही नसे, त्या माझी गा सत्य कदापि गावसे. त्याच्या ठिकाणी सत्य कशाला म्हणतात तेच नसतं, त्याच्या गावीच नसतं. आठल्ले म्हणतात, नेणे कार्य करावया उचित की, वाईट ते कोणते. प्रवृत्ती निवृत्तीचं काही नाही, उचित आणि वाईट असं घेतला अर्थ. नेणे लेश पवित्रता तिळभरी, आचार ते कोणते. अहो तिळभर सुद्धा त्यांना माहिती नाही की चांगला आचार कुठला. नाही ठाऊक सत्य काय असते, जन्मात त्याच्या कदा, ऐसे लोक जिच्यामध्ये निपजती, ती आसुरी संपदा. चांगलं वाईट काहीच कळत नाही, त्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणून. सत्य म्हणतात, करावे स्वये काय ते आकळेना, करावे न ते ना कळे आसुरांना. म्हणजे काय करावं हेही कळत नाही, त्याला प्रवृत्ती.
आणि काय न करावं तेही कळत नाही, म्हणजे निवृत्ती. शुचिर्भूतता सत्य त्यांच्यात नाही. शुचीही सत्य हे काहीच नाही त्यांच्याजवळ. सदाचारी ठाऊका ना कधीही, सदाचारही ठाऊका ना कधीही. सदाचार चांगलं आचरण त्यांना ठाऊक सुद्धा नाही. हिताहित हिताहितवा विधी अविध काय आहे. हिताहितवा विधी अविध काय आहे. देशपांडे म्हणतात हित किंवा हित काहीच माहिती नाही. आसुरांना नच ठाऊके असे हे. आसुरांना नच ठाऊके असे हे. शुचिरभूतपणा नको नको सत्य. त्यांना शुचिरभूतपणा नको, सत्य नको, सदाचार नको, आवडे असत्य. बघा काही असे दुष्ट लोक असतात, चांगले लोक असतील त्यांच्यापासून ते लगेच पळून जातील. आणि जिथं दुराचार चाललाय, जे वाईट वाईट वागताय, आता वाईटमध्ये आपल्याला सगळी व्यसनं माहिती आहेत, दुसऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती असणारे लोक आहेत. एखादा सज्जन असेल तर तो इतरांचं दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करेल, आणि जो दुर्जन असेल तो म्हणाल ह्यांना खड्ड्यात कसं टाकता येईल, म्हणून खरं म्हणजे दुसऱ्यांना खड्ड्यात टाकण्यासाठी खड्डा करणारे स्वतःच खड्ड्यात पडत असतात. यात असं इथं म्हटलेलं आहे की त्यांना चांगलं वागणं माहितीच नाही, वाईटाचाच ते विचार करत असतात. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा. आसुरी स्वभाव असणारे पुरुष हे प्रवृत्तीला, म्हणजे पुरुषार्थाचं साधन असलेल्या कर्तव्य कार्यामध्ये प्रवृत्त होणं हे योग्य आहे हे मानतच नाही ते. आणि जो प्रवृत्त होतो आणि जो निवृत्त होतो, अर्थात कोणी विपरीत आणि अनर्थकारक कर्मापासून परावृत्त होणारे असतात, तेही जाणत नाही. म्हणजे सदसद विवेक ज्याला म्हणतात ना, अविवेक आहे त्याच्याजवळ. सत म्हणजे चांगलंही कळत नाही आणि असत म्हणजे वाईटही कळत नाही. त्याच्या दृष्टीनं दोन्ही सगळं सारखंच असतं. आणि केवळ प्रवृत्ती किंवा केवळ निवृत्तीच जाणतात असंही नाही. म्हणजे फक्त चांगलं जरी त्यांना कळलं असतं तरी बरं झालं असतं, पण त्यांच्यामध्ये शुद्धताच नसते, सदाचार नसतो, सत्यता नसते. आणि म्हणून हे आसुरी प्रकृतीचे मनुष्य अशुद्ध, दुराचारी, कपटी आणि मिथ्यावादी असतात. सगळं जे काही वाईट आहे ना, मिथ्यावादी म्हणजे ढोंगी असतात. पुन्हा आत्ता अगदी छान असं आवरण आणतील की काय मला तुमच्याबद्दल प्रेम आहे हो, आणि आज जाऊन काहीतरी काड्या काढतील, खोड्या काढतील, असे लोक असतात. आता आपण आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं बघतो. ते लहान लहान मुलांना फसवणारे असतात बघा. पूर्वी फार असं चालायचं की काहीतरी गोळी, चॉकलेट, बिस्किट त्याचं आमिष दाखवून त्याच्यावर गुंगीचं औषध टाकून लहान मुलाला देऊन पळवून नेणं. किंवा मुली म्हणून सोन्याचे दागिने हल्ली कोणी घालतच नाही की नकोच, स्वतःचा जीव धोक्यात घालायलाच नको. पण जे शांत साधे लोक असतात ते आपले दैनंदिन याच्यामध्ये मुलांनाही चांगले कपडे घालतील, दागिने घालतील, आणि मग हे असे दुष्ट प्रवृत्तीचे लोक पळवून नेतील किंवा त्यांचं दागिना काढून घेतील, किंवा दागिनाच फक्त काढणार नाही तर कान कापायला सुद्धा कमी करणार नाहीत. म्हणजे जाळपोळ, लुटालूट हे सगळं करण्याचा त्यांचा विचार असतो आसुरी प्रकृतीच्या लोकांचा. त्यांच्या मनात काही चांगलं करावंसं येतच नाही. त्यामुळं ते पुण्यकर्म कुठून करणार. आणि त्यांची बुद्धी, त्यांचं हे सगळं दुष्टच असतं. आहारही ते भोजनही सगळं ज्याला आपण आसुरीच सगळा अपवित्र असं घेतील. आचरणही त्यांचं तसंच असणार आहे. त्यांचे देवही असेच असतात. म्हणून आपण पाहिलेलं आहे, जनान विदुरासुराः
ते आपण आत्ता पाहतोय. पण यक्ष गंधर्व यांची पूजा करणारे असतात. सगळ्या पशूंची म्हणजे पाशवी विभूतींची पूजा करणारे असतात. म्हणजे बाहेरून अगदी छान राहतील बरं का, कदाचित परीडघडेचे कपडे वगैरे घालतील, पण वागणं मात्र त्यांचं अतिशय वाईट असतं. म्हणून पुण्यासाठी माणसाची प्रवृत्ती व्हायला पाहिजे आणि पापाविषयी निवृत्ती व्हायला पाहिजे असं ज्ञानदेव म्हणतात. आणि यातला दोघांतला फरक कळला पाहिजे. मुख्य म्हणजे पापकृत्यापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. पण हे जे लोक असतात ते पापाशीच जास्त बांधले जातात किंवा पाप म्हणजे त्यांच्या मनात सगळा अंधारच दाटलेला असतो. त्यामुळं ते प्रवृत्ती आणि निवृत्तीचा असा नीट विचारच करत नाहीत. दोन्हीचं काय घ्यावं काय नको हे त्यांच्या मनामध्ये समजतच नाही, की त्यांना कळतच नाही. असे हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे आता आपल्याला जगात किती आत्तासुद्धा कित्येक लोक असतात बघा. सायबर हे चाललेले आहेत हल्ली, इतके लोकांना त्रास देतात. आता तुम्हाला खोटं वाटेल, परवा आम्ही प्रवास करून येत होतो आणि अगदी जवळ आलो होतो आता संगमनेरच्या. तर पोलीस खात्यातनं फोन आला आहे मला, म्हणे आत्ता संगमनेरला 4 मुलांचं अपहरण केलेलं आहे हिंदूंच्या, त्यात तुमचा मुलगा आहे. तर म्हणलं काय संबंध आहे माझ्या मुलाचं अपहरण करायचं, मला काहीच कळत नाही तुम्ही काय. आणि स्वतः एक पोलीस, त्याचं चित्रवित्र फोटो तिथे. सांगा आता मी काहीच त्याचं मनावर वाटून घेतलं नाही. पण एखादी जर अज्ञानी बाई असती किंवा एकदम अशी बातमी तरीसुद्धा एक काळजीपोटी मी माझ्या लगेच मुलाला फोन लावला. तो म्हटलं मी ऑफिसमध्ये हे काम करतो, तो पुण्याला, आम्ही इथे. म्हणजे किती प्रकारे लोक फसवू शकतात नाही का. हे गुगल पे, नामका पे, तमके पे, त्याच्यातनं तर किती लोकांच्या रकमा अख्खे बँकच्या बँक सगळ्या पालथ्या घातल्या जातात. सगळं पूर्ण रिकामी केली जाते. तर हे सगळे आसुरी संपत्तीचे लोक. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.